तर बघा आज आमच्याकडे आहे नव्याची पौर्णिमा, तर त्यासाठी पोळ्या करायला लागलोय बघा आम्ही। बघा मस्त अशा पोळ्या चाललेल्या आहेत। नव्याच्या पौर्णिमेला करतात आमच्याकडे पोळ्या। बघा मस्त अशी पोळी बनवलेली आहे। तर बघा एवढ्या पोळ्या बनवलेल्या आहेत, अजून बनवायला चालू आहे। पुरण आहे बघा, ती आट करायला पण चालू आहे। इकडं लाटायला लागले त्या जाऊबाई। पोळी बघा आपली आता लाटून तयार झालेली आहे। शेकून घेते आता। बघा लाटून झालेली होती, आता भाजून घेते पोळी। तेल लावायचं असं छान दोन्ही बाजूने। तूप पण लावू शकताय तुम्ही। मी तेलच लावले, तूप आहे पण लावलं नाही, मी तेलच लावत आहे। बघा कशा झाल्या त्या पोळ्या, मला सांगा नक्की कमेंटमध्ये। आता सर्व पोळ्या अशाच तयार करून घेतो, सगळ्या झाल्यावर दाखवते तुम्हाला मी। चांगल तांबे जर ठेवतो मी जर घोंगडा कुठे ठेव की घोंगडा ठेवा की त्या ऑलरेडी त्यातच ताटातच ती घ्यायची अर्थ म्हणून ती त्यात आणि इकडं आणि कोणा कोणा घ्यायची तीन आली आणि ती आरतीचं तेल धरून झालं की पाच जरा मोठा महात्माच्या मार्गाला निवड असा आम्ही जाऊतोय। पूजा असं करतो, सगळीकडे पूजून मग जत्रेला जायचं, देव पूजायचं। प्रतिभा हळदी तिखंड पूजायचं, तिखंड एक पंचफळ घे की त्याचा ब्लाव कोको अर्ध्यावर राहिले तर आली वाऱ्या। आम्ही काय बिन केलं नाही। मळवट भरत नाही, असंच लावते ते जैन काय कसं जर नारळ इथं फोडावं सगळ्या देवाला होते ना, दगड पण आहे। ती पुजायली तिथंड पूजा सगळी जण मग फोडा काय करू तुझा नारळ फोडा मग चांगलं
कुणाला लावायचं भांडर तुम्हाला लावायचं आहे नाही जर खूप लावायचं एकदम जर तुला भांडर बघा असं लावायचं पाहिजे म्हणजे एक जर एक लगडत लावलाय तर बघा कसा वाटतोय व्हिडिओ तुम्हाला आम्हाला नक्की सांगा कमेंट मध्ये. देवाला जायच्या आधी असं देव मार्गाला ही निवड जावायचा आणि मग उद्या गाड्या जातील गाड्या उद्या तर चांग भलं कृष्णा कोयनाच चांग भलय चांग भलय देवाच्या घोड्याच दूध डेऱ्याच चांग भलं महाकोबाईचं चांग भलं हलाळ नदीच चांग भलं चांग्या भलं कृष्णा कोयनाचं चांग भलं आरवाडीच्या राजाच चांग भलं चांग भलं डोंगरच्या हारीच चांग्या भलं आई दूध भाताच चांग्या भलं चांग्या भलं देवाच्या डेऱ्याच चांग भलं देवाच्या शिखराच चांग भलं चांग भलं साती बहिणीच चांग भलं चांग भलं चांग भलं आरवाडीच्या राजाच चांग भलं आरवाडीच्या राजाच चांग भलं चांग भलं सगळेजण एकत्र जायचं असते सगळेजण एकत्र तर बघा आपल्या पोळ्या सगळ्या अशा बनवून तयार झालेल्या आहेत. मस्त अशा पोळ्या बनवल्या त्या बघू शकताय तुम्ही. बघा खूप छान अशा पोळ्या झालेल्या आहेत. इकडं बघा भात पण केलेला आहे कुकर भरून. मुलांनी खाल्लेला आहे. भात पण केला होता. इकडं बघा मस्त अशी येळवणीची आमटी केलेली आहे. बघा छान अशी आमटी बनवलेली आहे. मस्त अशा पोळ्या भात आमटी बनवून तयार केलेलं आहे. तर याचं व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा.
चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असंच उद्या भेटूया. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय.